आज तर आली पहिल्यांदा आज तर गावलीच ग मी जशी काय रोजच येते नाही अशी बोलायला लागली आता ती उपसून गेलंच की तेवढं तरी काढलं म्हणून काय झालं तुझ्या नवरा फिरून जाते व्हय तुझा एक तर काढलंय रोज तुम्ही असं टाकूनच देता ना तुझं काय घेणं तुझ्या का बापाचं काय तू पण चोरायला सासू आली असतील ना कोण म्हणलं चोर आले मी मग तू आलीसच ना तेवढ्या सगळ्याची मालकी नाही कळलं का तू तुझ्या घरी असशील का तूच खोटारडी असशील आली असशील चोरायला आणि मला लागली सांगायला म्हणजे तुमचं बरं आहे तुम्हाला चोरी करू दिली तर बरी मग मार्केटला नेऊन तुम्ही असं तसं फेकूनच अगं देता पण ना तू कोण आहे जा की नाही मार्केटला जाऊन घे की विकत आणि जा म्हणताय ती काय एखादं घेतलं तर काय पोटात काय दुखलं काय लगेच तुमच्या नाही आता मला कळलेलं आहे ह्या सगळ्या शेतात ज्या चोऱ्या होतात ना ती फक्त तूच करते आणि आणि मी बघितलंय का रोज तू आता बघती तर का गवलीस रोज ना, आता नाही गवलीस ना. म्हणून म्हणलं आता घावले तू रोज बघती का मी आता येते गवलीस का तू नाही? आणि ऐक तुझं मला माहिती तू शिला वहिनीस ना आणि त्या विक्याची बायको आहे हा. आणि ती विक्या जर भामटा अख्ख्या गावभर फिरत असतो की मी आमदार आहे मी खासदार आहे माझं हे माझ्या माझं ते. आईच सांगतोय ना तो आणि मग तुझ्या बायकोला असं चोरी करायला पाठवते व्हय. पण एखादं घेतलं तर काय झालं पहिल्यांदा आली मी काय अगं, रोज नाही येत कोणाची एवढा चोरी पैसा करायला. पाणी तुमचा उतू चाललाय ना मग असं विकत घ्यायचं आणि अन्न काय दान करायचं एका गरीबाला तुम्हाला एवढीच माया येते तर मग कळलं का दान करायचं लयच बरे आई बोलतीस ग तोंड करून काय आम्हाला काय हौस आली आहे काय दान बोलायची. करायची काय बोलायची नाही दान करायची काय लय हौस मग आली आताच आहे म्हणलीस ना की ले तुम्ही काय पिकू देतात टेम्पो भरू मग मग बरोबर करू नको पैसे देते तुला फुकटचं नाही देतात. घेऊन चाललेले पैसे काढ नवऱ्याकडून घेऊन देते मी नाही आणलेले पैसे नवऱ्याकडून पैसे घेऊन देते मी तुला आता त्यात पैसे काढ आताच्या आता मी नाही आणलेले पैसे कुठं पैसे आहेत? घरी येत नवऱ्याकडे चल घरी तुला देते पैसे. अगं नवरा तुला 1 रुपयाचं बी विचारत नाही किंवा 1 रुपया पण देत नाही मला म्हणते "होय, पैसे देते आता चल." राहण्यात येताना काय पैसे नाही. घेऊन येऊ काय मी माझं सगळं काढलं सगळं ऐक ना मी घेऊन जाणार आहे ते मी तुला पैसे देते बोलते किती ताजं माळव्या तू पटलंच होय आता हाय तसं मला लावून द्यायचं कळलं इकडं हाय तसं लावून द्यायचं मला कळलं का घे जा लाव घाल त्याला पाणी घालत बस काय तसं लाव परत तुला पैसे देत होते ते नको आमचं माळव वाटोळ करायचीच वेगळे म्हणून म्हण काळ तोंडाचे ए डुचके ए घुबड तोंडाचे ए आणि तुझ्या नवऱ्याने आमदार भाषण बघतो ना त्याला सांगते हा, त्याची जा, काय जा. लायकी आहे ना ते आमच्या राहण्यात येतो जा, चोरायला सांग, सांगते काय की सांगायचं? बायकोला पाठवतोय तू हा, चोरा काय काय गावात नाही तुझं पेटवलं जा नाही बोल. काय करायचं ते कर जा नाही तुझ्या नवऱ्याला बोला तुझं नाही काय हा, जा जा मग आमच्या राहण्यात अगं थांबू नको हा, जा चल. अगं हो रस्ता बघ नीट जा पाय मला देऊ काय नको. अंधारी नाही मी नाही तर तिथं हरभरा आहे ते पण निचिल तोडून चोरट्या काय पण नाही तुला काय करायचंय अरे चुरटी माणसं असली आहे गावातली काय बाय चुरटी माणसं असली का तुझ्या नवऱ्याला सांगते हिला नाही मारायला लावून राहू द्या तसं पण कालवणासाठी काय चालते एवढं चांगलं काम तुम्ही केले माझं तसं पण माझं काम वाचलं आता नेते घरी आणि मीच कालवण करून खाते काम कुठे अरे इथं आला का आपला कोबीचं वावर निघलंय किती कोबीचे गड्डे पाहिजेत तुला येऊन तोडून घेऊन जा रानात आपल्या मस माले तू पाहिजे न तेवढा मग येतोय कधी न्यायला तू ये रानात न जा तोडून घेऊन कोण काय बोललं तर माझं नाव सांग आपल्या अख्ख्या रानात कोबी आहे पाहिजे न तेवढा माल तोड अरे एक मिनिट थांब माझी जवानी येते का मग काय झालं ती बरं ती आई कोबी आमच्यातलं तोडून ठेवले तर तिला मी हाकलली तिथनं तर मला अरे म्हणते मी त्या खालच्या वावरातलं म्हणत होतो तुमच्या इथलं काय आई, संबंध आहे मला कळलेलं आहे रोज जे आमच्यातलं माल चोरी जाते तुझी बायको चोरती तू इकतेच बाहेर नेऊन ए, आई, आई, तुझे आई. 10 रुपये घे वर देऊ अरे नको म्हणते आई आणि तुझ्या आमदाराकडे भाषा फक्त नसलीकडं माझं असं माझं तसं माझं हिने माझं त्याव आता तुझी लायक आहे का माझ्या रानातलं नेऊन चोरतो निघतोय तू त्या रानात इथे बघ कालच्या आमच्या काय? रानात चोरटी कळलं नवरा का? बायको कळलं भामटी. का? अरे चल बघितलं ए, थांबलाय माझ्या रानातून साईडून चल, दाखवतोय काय येड्या मुक्काची माणसं येते ती. काय बाई ती फुकणीची मला उगाच बडबडली कधीच्या काळातून गेले आज आणायला मला लागली बडबडायला कुत्री कुठली जसं काही रोजच तिच्या रानातलं चोरी करते मी नवऱ्याला नाहीत काय काम धंदे रोज चोरी करत असल्यासारखं ती पण मला बोलून गेली होय, इथं काय करते या काय बसा काय केलं तू तुला तोडून निघून जायचं ना लगेच तिथं तेवढ्यात कसं आली ना ती हा? कसं येणार निघून पटकन कोबी काय लपवण्यासारखं आहे का तिथं येऊन मला त्या चिच खाली येऊन बडबड करत होती तुझ्या बायकोनी नेलं आणि शिलानी नेलं आणि असं आणि तसं
हा आली ती मागून पटकन, आता कोबी तरी मी कशाला पुन आणू? फार इज्जतीचा फालुदा केला तिने माझ्या, माहितीये का? तुमचं कसं झालंय माहितीये का? बडे बडे बातन डुंगण खातं आता असं झालंय तुमचं. नशीब लाता घातल्या नाही तिने, नशीब तिने डुंगणाव लाता घातल्या नाही. तेवढंच राहिले, तुम्हाला घालायलाच पाहिजे. कोबीचा गड्डा डोक्यात घातला तिने माझ्या. पण कुणी तुम्हाला गावात मोठ्या मोठ्या बडाई करायला फिरायला मी लावले? तुला सांगितलेलं का तिच्या रानात होते, खालच्या रानातले पेटले होय तिच्या रानात. आता मला काय माहिती? तिच्या रानात आता मला माहिती, मला स्वप्न पडले का ती येईल म्हणून तिथं. तिच्या रानात संध्याकाळ नाही म्हणून म्हणलं. अगं तिच्या रानात संध्याकाळचं जायचं असतं. अहो कोण नव्हतं म्हणून मी गेले ना पटकन. अगे ती पगाडे ती कुठं ना कुठं तरी त्या वावरातच भटकत असते भूतागत. ते सोडलेलं ते कसं असते भूत, तसं आहे ती जाऊ सारखं दे तिथंच तिकडे येडं मरू दे बाई. उगाच मेले डोक्याला आता. किरकिरी झाली. चांगला कुबी होता, भारी होता सोडलेला मस्त. का संध्याकाळी मग मी तेच मंचुरियन ना खाल्लं म्हणून असतं. तर मी सोलून बिलून सगळं ठेवणार होते, तेवढ्यात सगळं? आलीच मागून आपली काय पळत. इज्जत पिज्जत ऐका नाही का एवढे. हा इज्जत हा? इज्जत गावात नुसतं मोठे मोठे बडाई करत फिरायचं ते आणि इज्जत जाऊ दे, म्हणतात. नशीबला का तिथे कोण नव्हतं, 4 माणसांनी बघितलं असतं तर काय झालं असतं. कोण गावातला नव्हतं का- म्हणून तर गेले ना मी पटकन. हा गावातला नका मिशन ताव देऊ तुम्ही. गावात हा शांत बसा, बोलूच नका तुम्ही पुढचं काय गावात. परत म्हणायचे आमचा कोबी चोरला ना आमचा कोबी चोरला. वाईट आता कसं काय गावात तोंड दाखव का नाही. नाही काय म्हणत, नका टेन्शन घेऊ तुम्ही. अरे ते फाटक्यात वांडाचं आहे, कुठं फाटेन सांगता येत नाही. तू पण गेली का तिच्यात रानात तिकडं मला खाली स्वप्न पेटलं. पडलं तर ती यायला लागली अरे म्हणून मी पण गेले. तुला खालच्या रानात जा म्हणलं तेव्हा गाडी. आता एवढं लांब जाण्यापेक्षा म्हणलं हा इथले इथं कोण दिसना म्हणून मी पण गेले काढायला आणि पटकन काढून आले, तर मागून पळतच आली आवडते. थांब 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 टाकून करत. पळायचं की. तिथून टाकून पळायचं. तिने बघितलेलं ना मला, बघितलं तरी का तोंड दाखवायला तुला कोणी सांगितलं होतं? तोंड दाखवायला नाही, पण रानातल्या रानात तिथं मिटून गेलं ना कोण नाही म्हणून. घरी येऊन बडाबडा केला असतं तर तिथं राहिली असती का तुमची काय? तर तिथं घरी आल्यावर बडाबडा केला असतं तर जाऊ दे, मोरू दे तिकडे. तिचे पैसे देऊन टाका, मी तिला म्हणले पैसे देते म्हणून. कशाचं पैसे? कुबी आणला का तू? आणा की जाऊन तो कोबी, पैसे द्या आणि तो कोबी घेऊन या. अरे आता तिथं जावं तर तिथं इज्जत काढ, नको ते कोबीला गोळा येऊ दे. तिथं तिला पैसे बाई तू नेऊन दे. मी द्या गेलो मग तर पैसे. तिथं काय लगेच तिला का पळून जायची वय ती? नको तिला दे. परत ती काहीतरी बोलायची कुठेतरी मला पण बायकाच्यात. 10 रुपये दे, 10 रुपये माघारी घे. 10 रुपयाला कोबीचा गड्डा भेटतोय. आणि तेवढं दे आणि डायरेक्ट आपले 112ची गाडी पकड आणि घरी ये. चालते, जा पुढं, आलो मी. लवकर या, उगाच हा, बॉम्बला जरा. फिरू नका कुठं पण. हा कुठं नाही जात. हॅलो. अरे ते खालच्या अंगुला ते संध्याकाळी टेम्पो लाव, जरा एकाच्या रानातला कोबी आपल्याला सपाट करायचा आहे. काय नाही, जरा आपल्याला दिलाय, स्वस्तात दिलाय. 2 रुपयाला कोबी दिलाय आपल्याला. ते रानातला फक्त घेऊन जा आपला. मला 4 रुपयाने दे, तू पुढं 10 आणि एक नाही तर 2 रुपयाने. टेम्पो घेऊन ये, जा घेऊन. तुला रान दाखवतो मी, लांबूनच दाखवणार. मी तिथं काय येणार नाही. कसं आहे तिथं आपलं जमत नाही रे, म्हणजे जात नाही मी तिथं. त्यांची ना आमची जरा जुनी मैत्री आहे ना, त्याच्यामुळे जात नाही. हा चालतंय, ठेवू का? आता म्हणा भस बोंबलं तर अख्खा कोबी साफ करतो तुझा. मग भस आमच्या नावाने आता म्हणा.